नमस्कार, मी सुरेखास किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर मग पाहूयात चिंच गुळाची चटणी। साहित्य पाहूयात। इथे 1 वाटी चिंच भिजून घेतलेली आहे, मी 1 तासापूर्वीच भिजवलेली आहे। 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। इथे अर्धा चमच जिरा पावडर आहे, अर्धा चमच धना पावडर आहे, लाल तिखट आहे, सेंदे व मीठ। चला आता रेसिपी पाहूयात। मस्त चिंच भिजून तयार आहे। आता ह्याचा पल्प काढून घेऊयात आपण। मॅशर आहे माझ्याकडे, पण तो आता वेळेत सापडत नाही, त्यामुळे चमच्याने मी पल्प ह्याचा काढणार आहे व्यवस्थित। पल्प काढून घेतलेला आहे। आता ह्याला व्यवस्थित ह्या चाळणमधून गाळून घेऊयात, म्हणजे काय चिंचेच्या जर काही बारीक बारीक गुठळ्या असतील तर त्या निघून जातील। आणि मग चिंच शिजायला ठेवूयात आपण। छोटीशीच रेसिपी आहे, 10 मिनिटांमध्ये रेसिपी होऊन तयार होईल तुमची। हे असं चमच्याने हलवायचं, म्हणजे जे काय चिंच आहे बारीक बारीक तुकडे आहेत तर हे सगळे असे वरती राहतील आणि पल्प आपला खाली पडेल। चिंचेचा पल्प काढून तयार झालेला आहे। पहा किती दाटसर झालेला आहे, एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, एकदम बरोबर झालेला आहे। आता ह्याला आपण शिजून घेऊयात। लाल तिखट, सेंदे व मीठ, सेंदे मिठामुळे चव चटपटीत लागते, आणि धन जिऱ्याची पावडर। चला आता गूळ टाकून घेऊयात। मस्त याला एकजीव करून शिजवून घ्यायचे, 1-5 मिनिटांमध्ये शिजून होईल। चला, मस्त आपली चटपटीत चिंचाची चटणी तयार झालेली आहे। चिंच गुळाची चटणी, किती मस्त टेक्स्चर आलेला आहे चटणीला, खूप छान वास यायला लागलाय। चला, चिंच गुळाची चटणी तयार झालेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सुरेखास किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।